पकडले तरी ते 5 वर्षाचे आहेत आणि या 5 वर्षाच्या निधीवर तुम्ही खासदारकीच्या मतदारसंघात तेवढी कामं होत नाहीत. बरं, हा तुमचा मुद्दा आहे. सुषमाजी, हा मुद्दा पटतोय तुम्हाला? राजू वाघमारे सांगतायत तो. तुम्हाला नाही, मला याच्यातनं 2 मुद्दे ध्वनित होतात. एक की निधी मिळत नसताना सुद्धा जे थांबतात त्यांना राजकारण कळत नाही. आता जर निधी नसताना सुद्धा जे थांबतात त्यांना राजकारण कळत नाही, तर अनेक वर्ष भाजपा सत्तेत नव्हती तरीही भाजपाचे लोक कुठेही गेले नाही, याचा अर्थ मग भाजपाच्या लोकांना राजकारण कळत नाही. किंवा आता जी गैर भाजपा शासित राज्य आहेत, मग ते तमिळनाडू सारखं असेल, केरळ सारखं असेल, या राज्यांमध्ये जिथे भाजपची सत्ता नाहीये आणि कदाचित तिथे निधी असेल नसेल, तर याचा अर्थ त्या लोकांना एकतर राजकारण कळत नाही किंवा ती माणसं विरोधी बाकावर आहेत, मात्र तिथली जी काँग्रेसची किंवा इतर पक्षांची सरकार आहेत ती भाजपच्या म्हणजे विरोधी बाकावरच्या लोकांना सुद्धा खूप भरभरून निधी देतात, पण तसा भरभरून निधी भाजपकडून मात्र इतर लोकांना मिळत नाही. कदाचित महाराष्ट्रात सत्तेमध्ये गेल्यावरच तो निधी आम्ही देऊ आणि आम्ही विरोधात गेल्यावर निधी देणार नाही, असा एक दुसरा एक अर्थ यातनं ध्वनित होतो. या दोन्हीपैकी कुठलाही अर्थ काढला तरी हेच स्पष्ट होतं की या सगळ्या लोकांनी, ज्या जनतेने एका वेगळ्या विचारधारेवर मतदान केलेलं आहे, एका वेगळ्या चेहऱ्याला बघून मतदान केलेलं आहे, त्या सगळ्याच लोकांची फसवणूक केली आहे. आणि असं करणाऱ्या लोकांना एक धडा शिकवायचा असेल तर निश्चितपणे आपल्या देशात जी अनेक कायदे पास होतात त्यात आता खरंच गरज पडते ती राईट टू रिकॉल सारख्या कायद्याची, की राईट टू रिकॉल असला पाहिजे. ज्या लोकांनी या लोकांना निवडून दिलेला आहे त्या लोकांना रिकॉल करण्याचा अधिकार असला पाहिजे, की आम्ही तुम्हाला अमुक एक चेहरा आणि अमुक एक नाव बघून निवडून दिलं होतं, आम्ही तुम्हाला याच्यासाठी निवडून दिलेलं नाही, आम्ही तुम्हाला परत बोलावत आहोत. हा राईट टू रिकॉलचा अधिकार असला पाहिजे. बाकी निधीच्या संबंधाने काय म्हणता येईल त्याला, माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. नक्कीच, पण तुमचा हाच मुद्दा घेऊन मी पुढे राजू वाघमारेंकडे जातो. राजूजी, तुमचा एक स्वतःचा मुद्दा होता स्वतंत्र, पण राईट टू रिकॉल ज्या खासदारांनी पक्ष बदलून दुसरीकडे गेलेत, एका पक्षाच्या